खऱ्या अर्थाने पेशाने प्राचार्य ते आहेत आणि शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले आणि आज एक उत्कृष्ट समालोचक म्हणून देखील खऱ्या अर्थाने आपण सातत्याने त्यांना पाहतो. आपण पाहतोय संदीपजी गणेशजी नाईक साहेब प्रेझेंट रबर बॉल क्रिकेट लीग 2025चं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा संकल्पित केली गेली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस हर्षदजी आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे वन सोल्युशन नेहरू आणि त्यांच्याच वन सोल्युशन सिवूड 48 आणि त्यांच्याच विरोधामध्ये संघ मात्र जय झोटिंग देव नेहरू या दोन टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय टीम जय झोटिंग देव नेहरू या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पहिला बॉल गंगाधर इंगोळे आपल्याला पाहायला मिळतोय. दिवा एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षदजी जर या गोलंदाजाचा विचार केला तर कमी वयामध्ये या गोलंदाजाने भरपूर चांगली प्रात्यक्षिका साकार केली. ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्या ठिकाणी क्रिकेट देखील गाजवला आणि कमी वयामध्ये खुल्या गटातील स्पर्धा देखील भरपूर प्रमाणामध्ये गंगाधर इंगोळे खेळलाय. दिशा थोडीशी बरकडली होती. पंचांचा इशारा देतोय. येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक रनने स्कोरबोर्ड या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक खुल्या गटातील स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर सातत्याने वर्चस्वामध्ये राहणारा खेळाडू. हा बॉल पुन्हा एकदा एक चांगला बाउन्सर होता. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन सध्याच्या घडीला चांगली होती. तर याच दरम्यान जय झोटिंग नेहरू टीमचे संघ मालक उद्योजक आदरणीय अक्षयजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मी अक्षय दादांना विनंती करतोय की दादा व्यासपीठावरती आपण आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकुड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. गिरीश सावंतच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार लाजवाब धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकाराने सुरुवात सध्याच्या घडीला गिरीश सावंत करतोय. एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. डावखुरे हाताचा बॅटर आहे आणि डावखुरे हाताच्या बॅटरकडे ॲक्च्युअली नॅचरल पॉवर आपल्याला पाहायला मिळतात. मनगट वळवण्याची ताकद क्षमता त्याच्याकडे जास्त पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा अर्धा विचार केला तर लेफ्ट हँडेड बॅटर भूषण पाटीलचा उदाहरण घेऊ शकता आपण. ज्या पद्धतीने तो खेळतो, त्याचे स्टान्स, त्याचे ड्राईव्स, भरपूर सारे त्याचे फटके जो इम्प्लिमेंट करण्यामध्ये डावखुऱ्या हाताची एक वरदानकारक शक्ती या फलंदाजांना मिळालेली असते. तेच गिरीश सावंतच्या बाबतीत होते. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता. अवेफ्रॉम बॉडी घेण्याचा प्रयत्न परंतु जशी त्यांनी दिशा हेरली ना आणि फक्त हलक्या हाताने दिशा देते. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात. दर्शक जे एकीकडे संयम असतो, एकीकडे आक्रमण. सुरुवातीला आक्रमण पाहिलं परंतु त्यानंतर संयमाचं पालन पाहायला मिळालं गिरीश सावंतच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे. कारण हल्ली आपण जर पाहिलं तर बॅटर प्रत्येकजण आपापल्या परीने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. बॉलरकडे व्हेरिएशन पाहिजे. तुम्ही कोणत्या टप्प्यावरती बॉल टाकताय, कशा पद्धतीने तुम्ही बॉल फिरवताय, यावरती भरपूर काही मॅचचं चित्र अवलंबून असतं. आणि तेच गोष्ट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. कारण एखादा नॉन व्हेरिएबल बॉलर जर एखादा बॅट्समनला सापडला तर मात्र भरपूर फटके पडतात गोलंदाजाला. परंतु इथे पाहू शकताय गंगा इंगोलीचा हा बाउन्सर बॉल त्याला स्वतःला दंडित करून चाललाय नो बॉलने. नो बॉलचा इशारा देखील आला आणि फ्रीडची संधी देखील आपण पाहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या प्रकारे फ्रीडचा बॉल आला आणि प्रत्येक नो बॉलवर फलंदाजाला एक नवजीवन संजीवनी मिळत गेली. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला होता. आकाश सिंगचं एक सिंगल देखील कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल परंतु गिरीश रोकेल फलंदाज आकाश सिंगला. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची. कारण पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर सुरुवातीला थोडीशी खराब सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळाली होती टीम वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या टीमची. परंतु त्यानंतर भरपूर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली. तर या दरम्यान व्यासपीठावरती जय झोटिंग देव नेरूळ टीमचे संघ मालक आणि नेरूळ गावचे युवा उद्योजक आदरणीय समाजसेवक अक्षयजी गजानन पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं. हार्दिक स्वागत. या मोमेंटला इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वाईटिश लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर तैनात. राहुल मात्रे स्वतः टीमच्या कॅप्टनने पकडलाय झेल आणि विकेट क्रमांक पहिला गमावलाय. टीम वर्ल्ड सोल्युशन सीवूड्स 48 या टीमला पहिला धक्का. फलंदाज गिरीश सावंत होतोय बाद.
अ, तसेच कालच्या दिवसातील आमच्या निरोगावातील बड्डे मॅन विजेंद्र म्हात्रे, अरविंद दादा ठाकूर, नेरुळगावचे आमचे चॉकलेट बॉय म्हणून ज्याला नेहमीच ओळखलं जातं. तसेच मोहिंदरजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अरविंददादा ठाकूर जे सातत्याने मात्र बामणडोंगरी संघाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पुरस्कृत करत असतात, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय संदीपजी गणेशजी नाईक पुरस्कृत केलेली क्रीडा स्पर्धा NMTCच्या माध्यमातून आयोजित नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग हंगाम पहिला आणि पहिल्या हंगामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वाचा फलंदाज देखील गमावलाय, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबई शहर म्हणून आज नवी मुंबई शहराची ओळख एक विकसित आणि समृद्ध शहर आहे, परंतु क्रीडा क्षेत्रात देखील सातत्याने संपूर्ण भारतभर नवी मुंबई शहर हे अग्रस्थानी खऱ्या अर्थाने अव्वल स्थानी राहिले. गोलंदाजीच्या मार्कवर स्पेल नंबर 2 साठी स्वतः टीमचा महानायक राहुल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट पहिला बॉल लाईन चांगली होती, लाईन मिस केली. जसा टप्पा पडला गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. जीवनामध्ये प्रत्युत्तर ही भूमिका प्रत्येकासाठी तेवढीच इम्पॉर्टंट असते, परंतु या क्षणाला प्रत्युत्तर दिले पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज राहुल म्हात्रेने ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, बॉटमॅनचा चांगला वापर, डीप पॉइंटला फिल्डर तैनात. अर्पित म्हात्रेने पकडलाय झेल आणि विकेट क्रमांक 2 गमावलाय. टीम 1 सोल्युशन सीवूड 48 या टीमला हा दुसरा धक्का. दिवसानंतर राहुल सोबत समालोचनाला बसण्याची संधी आली आहे. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी अर्पित प्रभाकर म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मागचा बॉल आपण स्क्रीनवरती आपण पाहू शकता. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये राहिला. पॉइंटला अर्पितने आपले एफर्ट्स टाकत असताना एक चांगला झेल आपल्या टीमसाठी टिपलाय आणि आकाश सिंगला मात्र परतीचा रस्ता दाखवत असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मिस्टर कॅप्टन कूल सचिन नाईक मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समवेत त्यांचे भाचे रफ्तार के सौदागर नवी मुंबई एक्सप्रेस धारावी एक्सप्रेस विकी भोईर हा देखील ॲज अ बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. स्वतः टीमचा महानायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना या जोडीने मात्र खऱ्या अर्थाने आपल्या गावाचं क्रिकेट पटलावर नेलं. ती जोडी आपल्याला सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतात. या मोमेंटला थोडासा धीम्या गतीचा बॉल, परंतु प्रभावित केलं सचिन नाईक यांना. तर निश्चितपणाने आजच्या या संपूर्ण नेरूळ टीमला सपोर्ट करण्यासाठी नेरूळ गावातील लेजंड जुने जाणते आणि आमचे ज्येष्ठ खेळाडू MNG पाटील हे खरं तर व्यासपीठावरती यावं आम्ही विनंती करतोय. जे मैदानावर उभे राहून सामना पाहतात त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर सतीशजी पाटील असतील आणि खुद्द ज्याने आता नुकताच झेल पकडला अर्पित म्हात्रे याचे पिताश्री प्रभाकरजी म्हात्रे, सतीशजी पाटील हे देखील त्या ठिकाणी आहेत. प्रभाकरजी म्हात्रे हे देखील जुने खेळाडू आहेत नेरूळ 40+चे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, जसा टप्पा पडला उसीला दिलं, उसीने प्रतिउत्तर. काही टायमिंग पाहायला मिळते. हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं, बॉटमॅनचा चांगला वापर केला आणि सचिन हिराजी नाईक याच्या बाटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमचा महानायक सध्याच्या घडीला नायक ठरतोय. या बॉलवर षटकार. नाही, मोठ्या फटक्यांची फार नितांत गरज आहे आणि तीच गरज सध्या सचिन भागवतोय. पुन्हा एकदा अप्परकट करण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय. डीप पॉइंटच्या दिशेने फिल्डर भरपूर वेगाने धावला. एक धाव देखील कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसऱ्या रनसाठी कॉल, फेकी थोडीशी गशाळ झाली. बॅकअपसाठी फिल्डर थोडासा दूरवर होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला. या दोन्ही फलंदाजांनी 3 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली.
आणि 19 रन्स आतापर्यंत पाहायला मिळतात. ना धावांची गती वाढवावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्या होत्या. तर या ओव्हरमध्ये कुठे एक्सपेक्ट करत असतील सचिन नाईक की ॲटलिस्ट 15 धावा या ओव्हरमधून याव्या, जेणेकरून 25-26चा आकडा 2 ओव्हरमध्ये गाठता यावा. आणि ॲव्हरेज या मैदानावरचं जर आपण पाहिलं तर 65-70 धावा फायटिंग टोटल मानला जातो या मैदानावरती. हे आपण आजवर बऱ्याच वेळा पाहिलं रबर बॉल क्रिकेटमध्ये. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय. राहुलचा हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 20 रन आतापर्यंत होतात. 20 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरे षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 20 रन होतात. लाईन चांगली होती, लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप कव्हरच्या दिशेने फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन वन बाउन्स विकी पंढरीनाथ भोईर याच्या बाटमधून येतोय. हा प्रभावित करणारा स्ट्रोक 4 रनसाठी चौकार. इकडे ते जेणेकरून येलो कलरचा पिवळ्या रंगाचा हा बॉल मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेची संकल्पना आहे की नाही, येल्लो बॉल चॉईस नसणार आहे. कमिटी सांगते असं. सर्वच तसे आहेत, कारण कालपासून इथून जो बॉल अंपायर्स फेकतात तोच बॉल तुमच्यापर्यंत येतोय. कारण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल. हा, फुटल्यानंतर दुसरा बॉल आपण लगेच देऊ शकतो. जुना दिलाय? जुना दिलाय का? ओके ओके, जुना असेल तर बदलून भेटेल. पंच डिस्कस करा आपण, बॉल नेमकं काय आहे. पहा, तिन्ही पंच एकमेकांमध्ये डिस्कस केल्यानंतर आता मात्र फायनली जो काही डिसिजन येईल तो मात्र तुम्हाला मान्य करावाच लागणार आहे. सिम बॉलचा वापर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये केला तो तिसऱ्या षटकासाठी. NMTCA पुरस्कृत ही क्रीडा स्पर्धेमध्ये खरं तर या नियमाचा वापर केला गेला की तिसऱ्या ओव्हरमध्ये कंपल्सरी तुम्हाला सिम बॉलने खेळावा लागणार आहे. येलो रंगाचा पिवळ्या कलरचा बॉल तुम्हाला दिला जाईल. चला, थोडं फास्ट खेळा, अन्यथा आपणच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण पंच त्याच गोष्टीसाठी आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक मिनिटाचा हिशोब त्यांच्याकडे आहे, प्रत्येक सेकंदाचा हिशोब त्यांच्याकडे आहे. ज्या वेळेस बॉल मैदानाच्या बाहेर जातोय टायमर थांबतोय, बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय टायमर सुरू होतोय. आणि आजच्या दिवसामध्ये खरं तर पाहिलं 9:50ला पहिला बॉल डिलिव्हर झाला आहे. त्यामुळं एक डिसिप्लिन मेंटेन झालं आहे नवी मुंबईमध्ये. लाईन चांगली होती. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाजीच्या मार्कवर नेरूळ गावाचा रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला अर्पित म्हात्रे
पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉलसाठी. तर आमचे तिसरे अंपायर दत्ताजी मेहर सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चेक केलं जाते आमच्या ऑफ स्क्रीनवरती SSS लाईव्ह ज्यांची क्वालिटी वर्क सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते हाईट फॅक्टरसाठी या सगळ्या गोष्टी. आणि ही फेअर डिलिव्हरी आहे असे तिसरं पंच आमचे सांगत असताना दत्ता मेहर सरांना आपण पाहणार आहोत. जबरदस्त कमबॅक अर्पित प्रभाकर म्हात्रे याच्या माध्यमातून करताना त्याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे वडील स्वतः मैदानावरती उपस्थित आहेत. अर्पितचा हा बॉल लॉफ्ट केलाय. सचिन हिराजी नाईक मिस्टर क्रिकेट ऑफ नवी मुंबई डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन मिळतील 6. हा षटकार आतापर्यंत भरपूर चांगलं योगदान मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमसाठी दिले. परंतु आज वन सोल्युशन 48 सिव्हल्स या टीमसाठी देखील चांगला प्रयत्न करतात. लॉफ्ट केलाय डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स बॉल जज केलाय. बॉल उचलून फेकेल तत्पूर्वी तेवढाच चांगला दर्जेदार थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय. राहुल म्हात्रे स्वतः टीमचा महानायक मैदानाच्या चौफेरीन पूर्णपणे एक चांगली झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 43 रन आपल्याला 44 रन आपल्याला 34 रन आपल्याला पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर इंग्लिश मीडियममध्ये शिकणारे हे विद्यार्थी मराठीमध्ये थोडंसं ट्रान्सलेशन करताना चुकतात. होतात, माणसं आहेत, शेवटी चुका होणारच आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पस्तीस रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक मोठा ब्लास्ट सचिन नाईकच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार लाजवाब अमेझिंग ब्युटिफुल स्ट्रोक हा षटकार. लावा सध्याच्या घडीला आज याच क्रिकेट खेळाने तुम्हाला एक सर्वांना एकत्रित केले. अनोळखी नात्याचं रूपांतर आज मैत्रीमध्ये
रूपांतर करून दिले आणि आज तुम्हाला सर्वांना याच खेळाने मात्र एकत्रित आणले. खोलर पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक धाव देखील कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनसाठी कॉल, भाग मिल्का भाग असं चित्र सध्याच्या घडीला एक धावांसाठी दोन्ही मामा भांजे तळमळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीमची जबाबदारी घेणारे हे दोन खेळाडू आज मात्र खरं तर नईमजी चौगुले यांनी पुरस्कृत केलेल्या वन सोल्युशन 48 सीवूड्स या टीमला आज बॅकअप देताना पाहायला मिळतात. जबाबदारी पहा राहुल, एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, संघ कोणताही असो, परंतु ज्या वेळेस एखादा संघ मालक आपल्यावरती जबाबदारी टाकतो ना, त्या जबाबदारीने खेळणं म्हणजे क्रिकेट आहे. हे पहा, सचिनसाठी हा बॉल आला तसा पाठवलाय मागे, अर्पित वरती हा तिसरा हल्ला आणि मी तर म्हणेन सिम बॉलने तिसरा षटकार मारणारा कदाचित सचिन पहिलाच बॅटर असावा या स्पर्धेतला. वरती 49 49 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हर नंतर एकूण स्कोर आपण पाहू शकाल. स्कोर कार्डवरती 49 धावा. खरं तर मागच्या मॅचमध्ये ओमी केणीने हा प्रताप केला, सिम्बॉल सोबत 3 षटकार मारण्याचा हा प्रताप, आणि तोच आता मात्र सचिन नाईक देखील करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जे झोटिंग नेरूळ टीमची आणि खरं तर नेरूळ टीमचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख नेहमीच राहते, मग टीम कुठेही जाऊ द्या, पार पनवेलच्या कोणत्या कानाकोपऱ्यात जरी गेली तरी सुद्धा आपल्या टीमसोबत एक खंबीर समर्थक म्हणून असणारे आमचे कामेश ठाकूर हे देखील आज उपस्थित आहेत. आणि खरं तर कामेशची टी शर्ट आज नाहीये, ती आम्हाला कमतरता जाणवते. नेरूळ टीमची टी शर्ट त्याच्या अंगावरती नेहमी पाहायला मिळते, आज ती नाहीये. आज ज्या खरं तर व्यवस्थापकाच्या भूमिकेमध्ये अक्षय दादांनी त्याला उभं केले, त्यामुळे ॲज अ मॅनेजर पुढं पोस्टिंग त्याची होऊ शकते येणाऱ्या NMPL मध्ये. कामेश, सो बी प्रिपेअर. आणि सातत्याने दशरथ पाटील सर एक उल्लेख करतात की खिशात नेरूळ टीमसाठी लिंबू घेऊन फिरणारा हा व्यक्ती आज आहे की नाही माहिती नाही, आणले जालिम भगत या नावाने देखील बऱ्याच वेळा त्यांचा उल्लेख होताना आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया मॅचकडे आपण. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. शिवमचा पहिला बॉल होता ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर, हा बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर शिवम पांडे या खेळाडूला देखील या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. पहिल्या बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत की जरूर 3 षटकांमध्ये आमच्या टीमच्या विरुद्धमध्ये 49 धावा आल्या, परंतु त्या कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न मी जरूर योग्यरीत्या प्रामाणिक करेन असा निर्धार घेऊन त्याने पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिला बॉल निर्धाव आलाय, कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस, परंतु तो मानस सत्यामध्ये उतरेल की तो मानस मोडीस काढला जाईल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, या मोमेंटला थोडीशी नजर हटी और दुर्घटना घटी. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वाचा फलंदाज गमावलाय. टीम वन सोल्युशन सीवूड 48 या टीमला एक मोठा धक्का. खरं तर सचिन नाईकचं जरा ही ॲग्रेशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. राहुल, या ठिकाणी जर दुसरा कोणता बॅटर असता तर निश्चितपणे नाराजी व्यक्त केली असती, परंतु भाच्या व्यतिरिक्त एक चांगला खेळाडू स्ट्राईकवरती उभा आहे याचा मार्थ सचिन नाईकला सार्थ अभिमान आहे, किंवा या गोष्टीची त्याला भीती नाही आहे. त्यामुळेच की काय, कोणत्याही प्रकारची नाराजी न उमटवता तो सरळ मैदानाच्या बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिनजी नाईक बाद झाले, कारण त्यांना देखील विश्वास आहे की फलंदाज विकी बोईर मारू शकतो. तो मात्र खऱ्या अर्थाने एक मोठा स्कोर उभारू शकतो, कारण ज्या ज्या वेळेस मच्छिंद्र स्मृती धारावी संघ खेळलाय ना, ज्या ज्या ठिकाणी त्या वेळेस कठीण काळामध्ये ठरणारा खेळाडू म्हणजे विकी पंढरीनाथ भोईर. एकांकित झुंज मात्र त्याला जरूर द्यावी लागेल.
बघा कामेश जसा आला तसा विकेट मिळाली आहे नेरूळ टीमला, त्यामुळेच आम्ही म्हणतो जालिम भगत एक तरी सोबत ठेवायचा प्रत्येक टीम सोबत. आणि आता टी शर्ट घालायला कामेश गेला म्हणजे त्याचे आणखीन काहीतरी बेनिफिट नेरूळ टीमला मिळू शकतात. नवीन फलंदाज विनीत पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवमचा हा बॉल लॉफ्ट केलाय, फ्लिक केल्यानंतर फक्त आणि फक्त एक सिंगल, एकच रन या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 51 रन. 3 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत. टीम वन सोल्युशन सेवूड्स 48 या टीमने. नईमजी चौगुले साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर एकीकडे युवा उद्योजक आणि युवा समाजसेवक युवकांच्या गळ्यातील ताईत असलेलं नेतृत्व म्हणजे अक्षयजी पाटील यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. जे जोटिंग देव नेहरू हा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता विनीतचा, परंतु तेवढीच चांगली कामगिरी विकेट किपरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. विशाल भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यस, इट इज अ ब्युटिफुल ब्लास्ट पाहायला मिळालाय. षटकार. स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. वन सोल्युशन या टीमला एक चांगलं सोल्युशन मिळालं. आखूड पद्धतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं. रनआउटची संधी होती, परंतु फक्त आणि फक्त एकच रन रोहित पुजारीच्या माध्यमातून कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. 58 रन, 58 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अनेक मायबाप प्रेक्षक श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या समेत जॉईन झालेत. स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सरसे स्वागत करतोय. शेवटचा अंतिम बॉल लॉफ्ट केलाय. थेट आमच्या व्यासपीठाला मानवंदना देणारा हा स्ट्रोक विकी पंढरीनाथ भोईर याच्या बाटमधून येतोय. हा प्रभावशाली प्रभावित षटकार, परंतु या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढवणारा हा स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळालाय. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 रन आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ घेऊ नका, पंच टीमला अतिरिक्त वेळ घेऊ देऊ नका. आपण आयोजकांच्या माध्यमातून सूचना येतात. NMTC कमिटी सातत्याने काही ना काही सूचना आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. टीम मिटिंग घेऊ नका, टीम हडल थोडी बंद करा प्लीज, आणि लवकरात लवकर सामना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. 64 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर खरं तर अपेक्षा होती, आणि खरं तर NMTCचे अध्यक्ष स्वतः टीम नेरूळमध्ये असल्यानंतर नियमांचं पालन हे होणं अपेक्षितच आहे. कारण नियम आपण पायदळी तोडवणं म्हणजे दुसऱ्यांना आपण सगळ्या गोष्टींचं फिवर देण्यासारखं आहे. सो त्या गोष्टी करू नका. अध्यक्ष म्हणजे सर्वोच्च स्थानी, मुख्यमंत्र्यांच्या स्थानी जाऊन बसतात. स्पेल नंबर 5 आणि सध्याच्या घडीला विनय शर्मा आपल्याला पाहायला मिळते. विनय आलाय राऊंड द विकेट. पहिला बॉल लाजवाब रोहित पुजारी. रोहितने मात्र खऱ्या अर्थाने एक दैदिप्यमान पारदर्शक असलेला स्ट्रोक त्याने खेळलाय. काय क्लासिकल नजाकत होती या फटक्यामध्ये. क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची असलेली पकड आणि त्यावर चढवलेला हल्ला, आणि हा हल्ला मात्र यशस्वी होत असताना पाहायला मिळाला रोहित पुजारीचा षटकार. रुद्र 11 महापे टीमसाठी सातत्याने खेळणारा हा खेळाडू, 79 टू महापेसाठी खेळणारा खेळाडू आज मात्र जागा बनवली वन सोल्युशन 48 सीवूड टीमसाठी, परंतु आपल्या दिलेल्या कमिटमेंटवर खरा उतरलाय तो. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच सिंगल हलक्या हाताने कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सन्मान दिला, कारण क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हटलं जातं की हर्षदजी चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो.
हीच भूमिका वापरली फलंदाज रोहित पुजारीने आणि एक सिंगल कंप्लीट करून स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकी पंढरीनाथ भोईर याला मात्र जरूर आणलंय. कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो ना, दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं आणि तेच चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळालंय. अँड कामेश इज बॅक विथ द टी शर्ट आणि कमिटी त्यांच्या नेरुळ गावची कमिटीने मात्र आता त्यांना इन्व्हाइट केले त्यांच्या टी शर्ट सोबत. आता मात्र काहीतरी घडण्याची चिन्ह इथून वाटू शकतात आणि सुबोधजी पाटील ठाकूर त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष स्वागत. निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल वन सोल्युशन 48 सिवड या टीमचा. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल विकी भोईरला प्रभावित केलं. आशाबुद्ध नजरेने पाहिलं होतं विकी भोईरने, परंतु त्या आशांचं रूपांतर नैराश्यांमध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. विनय शर्मा कुक्षित गावाचा एक रायझिंग स्टार सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर सातत्याने नवी मुंबई क्रिकेटमध्ये बहुचर्चित राहिलेला खेळाडू टीम कुक्षित संघाचा एक तारणार विनय शर्मा सध्याच्या घडीला शेवटच्या ओव्हरसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. विनयचा हा बॉल लॉफ्ट केलाय, स्टँडर्ड डिलिव्हर, परंतु एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात, पकडलाय हा झेल राहुल म्हात्रेने आणि फलंदाज विकी भोईर देखील होतोय बाद. आणखीन एक धक्का. टी शर्ट आले, बाकी काय नाही. कामेशने टी शर्ट घालून आला, विकेट्स आल्या, 2 डॉट बॉल आले, परंतु विकी सध्या तरी भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा एक सुपर डुपर स्टार खेळाडू मानला जातो. संपूर्ण भारतभरामध्ये ज्याची प्रचंड मागणी राहते आणि भारताबाहेर देखील आज क्रिकेट खेळण्यासाठी ज्याची सातत्याने ओळख त्याने निर्माण केली आहे. नवी मुंबईसाठी भूषण पाटील नंतर जर खऱ्या अर्थाने कोणाचं योग्य रीतीने क्रिकेटसाठी नाव घेतलं तर ते विकी भोईर आहे आणि तो खेळाडू सध्या तरी मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अनिकेत साळुंके मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम ऐरोली कोयवाडा ऐरोली या टीमच्या माध्यमातून खेळत असताना अनेक स्पर्धांमध्ये अपकमिंग रायझिंग स्टार अनिकेत साळुंकेने मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली, परंतु आज देखील एक तशीच कामगिरी अपेक्षित असेल टीम वन सोल्युशन सिवूड 48 या टीमला. फुल टॉस होता, लॉफ्ट केलाय, हँड कॉर्डिनेशन चांगलं, अप्रतिम आय कॉर्डिनेशन देखील चांगलं होतं आणि हा पॉवरफुल हिट, या हिटने सुपर हिट केले या शेवटच्या बॉलवर फलंदाज अनिकेत साळुंकेला हा षटकार. खरं पाहता शेवटचा बॉल अगदी रडारमध्ये होता आणि हे पाहिलं आपण आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये श्री साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे ॲक्शन रिप्ले तब्बल 4 कॅमेऱ्यांसहित आपण संपूर्ण टेलिकास्ट या ठिकाणी मात्र 5 कॅमेऱ्यांसहित 4 मैदानावरती 4 आणि ऑन स्टेज 1 कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतो आणि ही क्वालिटी वर्क सध्या ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून 77 झाले, 78 धावांचं टार्गेट उभं झाले जय झोटिंग देव नेरूळ टीम समोर आणि या 78 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे सेकंड इनिंगमध्ये आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. संदीपजी गणेशजी नाईक प्रेझेंट NMTC ऑर्गनाइज नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग 2025 सीझन नंबर 1. तर विजेत्यांची मॅच यानंतर होणार आहे, त्यामुळे टॉस आपण होल्डवरती ठेवणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडून राहा विथ NMTC कमिटी. हां, पुढच्या सामन्यासाठी रेडी राहायचं आहे. खरं तर शिरवणे प्रतिष्ठान टीम, कारण सामना तुमचा होणार आहे. या दोन संघांमधून विजेता संघ तुमच्यासोबत खेळेल. जर तुम्ही इथे वेळेवर उपस्थित नसाल तर पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल. चला तर जाऊया दुसऱ्या इनिंगकडे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण जोडले जाणार आहोत. आमच्या समवेत दोन्ही समालोचक आमचे मित्र, अर्थातच ज्यांची मात्र खऱ्या अर्थाने शिक्षकी वाणी आपल्या सर्वांना ऐकायला मिळते, आमचे दत्तात्रय म्हात्रे सर आणि त्यांच्या समवेत एक युवा टॅलेंटेड समालोचक मित्र सुनील लांबोर यांना आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नवी मुंबई रबर बॉल क्रिकेट लीग 2025. थँक्यू. हॅलो. आणि याच दरम्यान आमचे सानपाडा एक्सप्रेस मिस्टर प्रमोद पाटील नाना यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून ॲज अ NMTC कोर कमिटी मेंबर सगळेच आहेत आज व्यासपीठावरती. मैदानावरती अध्यक्ष अनुप पाटील, उपाध्यक्ष आमचे खरं तर
भूषण पाटील आज स्टेजवरती आहेत. सेक्रेटरी आहेत आमचे सचिव रवी म्हात्रे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खजिनदार यतीन भोईर आणि इतर सर्व सदस्य योगेशजी भोईर असतील, प्रवीण भगत, त्याचबरोबर सूर्यकांतजी मडवी आणि आमची सर्व पंच कमिटी आज या व्यासपीठावरून सर्व स्पर्धेचा आढावा घेते. सर्वांचं हार्दिक स्वागत. स्टे ट्यून विथ अस विथ SSS लाईव्ह. येस, थँक्यू सो मच. आपण हर्षदजी मडवी साहेब आणि त्याचबरोबर राहुल शिरसाट यांचा आवाज ऐकत होतात. यानंतर पुन्हा एकदा आपलं रबर बॉल क्रिकेट लीगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या नवी मुंबईचे युवराज सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आणि संपूर्ण कमिटी देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सज्ज आहे. भरपूर मेहनत या कमिटीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि भरपूर चर्चा संपूर्ण नवी मुंबईमध्ये या रबर बॉल क्रिकेट लीगची नक्कीच झालेली आहे. आजचा खऱ्या अर्थानं दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच रंगत असताना पहिल्या मॅचमध्ये देखील विघ्नेश 77 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि आता या मॅचमध्ये 78 धावांचं टार्गेट वन सोनिशल करावे 48 या टीमने ठेवण्यात आलेले आहेत. नयनजी चौगुले साहेब यांचा हा संघ आपल्याला या संघामध्ये आपल्याला जर पाहायला बघितलं तर दारावे एक्सप्रेस विकी भोईर, त्याचबरोबर सचिन नाईक ही जोडी आपल्याला खेळताना पाहायला मिळते. तर एकीकडे आता आपण पाहू शकतात 78 धावांचं टार्गेट कशा पद्धतीनं चेस केलं जाईल ते मैदानामध्ये दोन खेळाडू देखील सलामीवीर फलंदाज उतरलेले आहेत. गंगाधर इंगोले आणि विशाल भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली 78 धावांचं. परंतु सुनील, या मैदानाचा आत्तापर्यंत एक विशेष राहिलेलं आहे की या मैदानावर कुठलाही स्कोर हा सेफ नसतो. हे रामलीला मैदानाचं आत्तापर्यंत वैशिष्ट्य राहिलेलं आहे. त्यामुळे या मॅचमध्ये नक्की काय घडेल? मागच्या मॅचमध्ये शिरवणे प्रतिष्ठान संघाकडून खेळत असताना आपण चंदन तलवार आणि त्याचबरोबर अजिंक्य लाडो यांनी जी अफलातून इनिंग साकारली होती, आज मात्र कशा पद्धतीची इनिंग हे दोन खेळाडू साकारतात प्रत्युत्तर देत असताना 78 धावांचं. बॉल पोचवा प्लीज. आमचे समालोचक मित्र रोहितजी भोपी, सरांचे वडील हरिश्चंद्रजी भोपी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती करतोय या आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. चला बॉल द्यायचा आहे, बॉलची मागणी केली जाते. आयोजक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय संदीप गणेशजी नाईक पुरस्कृत नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा सध्या आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेट लीग काय आयोजन आहे जबरदस्त. सकाळपासून दत्ता सर आपण पाहतो युवा खेळाडूंचा भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर लेजंड खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवतात आणि पहा प्रत्येक जण मिळालेली संधीचं सोनं करत आला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. यस, खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंचं टॅलेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, त्यांची प्रतिभा या ठिकाणी ते सिद्ध करताना पाहायला मिळतात. तर एकीकडे आपण पाहिलं तर काही लेजंड खेळाडू देखील आहेत जे देखील या मैदानावर सातत्यानं खेळत असताना युवांना मार्गदर्शन देखील करताना ते खेळाडू पाहायला मिळतात. आणि हीच संकल्पना येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खऱ्या अर्थानं मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही रबर बॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. क्रिकेट कुठेही थांबता कामा नये. जशा पद्धतीनं ISPL सारख्या स्पर्धा सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतात, अनेक मोठमोठ्या व्यावसायिक गटाच्या स्पर्धा होताना पाहायला मिळतात. नवी मुंबईचे खेळाडू या व्यावसायिक स्पर्धांमध्ये देखील खेळले गेले पाहिजे, हीच एक महत्त्वपूर्ण भूमिका या कमिटीच्या माध्यमातून आखली गेलेली आहे आणि आता त्याला मूर्त स्वरूप देण्यात आलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे नवी मुंबई येणाऱ्या नवी मुंबईच्या क्रिकेटसाठी. आता गोलंदाजी मार्कवर दारावे एक्सप्रेस विकी भोईर. खऱ्या अर्थानं सुनील जर पाहिलं विकी भोईर याचा विशेष उल्लेख करावा लागेल, कारण नवी मुंबईचं नाव सध्याच्या घडीला साता समुद्रापलीकडे जर कोणी घेऊन गेलं असेल तर ॲज अ गोलंदाज म्हणून विकी भोईरने, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं
तर गोलंदाजीवरच थांबला नाही तर ॲज अ फलंदाज म्हणून देखील चमकदार कामगिरी करणारा विकी भोईर धारावी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय गंगाधर इंगोले यांच्यामधली ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये 78 धावांचं लक्ष आहे. जय झोटिंग देव नेरूळ संघाच्या माध्यमातून पहिलाच बॉल लॉफ केलाय. पहिल्या बॉलवर हुक आणि 6 धावा केला बुक. पहिला बॉल षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. मला तर वाटतं पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलं होतं की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल वरती 78 धावांचा पाठलाग करत असताना बॅटर गंगा इंगोलेच्या बॅट म्हणून हा तडाखा आलाय. 6 धावा षटकार. यस एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन. ज्या गतीनं बॉल आलाय त्या गतीचा पूर्णपणे वापर केलाय आणि त्याच गतीनं फेकून दिले बॉल सीमारेषेच्या पलीकडे. ही बॅटल आता हे द्वंद्व दोघांमधलं रंगलं गेलंय. हे प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं पर्वणी आहे. कारण एकीकडे आपण पाहतोय विकी भोईरचा स्पेल तर दुसरीकडे दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधात सध्या लढतात. पहा दोन्ही खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती भरपूर मागणी आहे. असे खेळाडू सध्या एकमेकांच्या विरोधात लढतात. आता या मॅच मध्ये मजा येणार आहे. बॉल तयार होतो. विकीचा हा बॉल थोडासा आपटलेला मिड ऑन वरून बॉल येतो डीप लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक बॉलवर गेला. दुसऱ्यासाठी पलटवार. धोका होऊ शकतो का? नाही नाही नाही. ते मात्र पहा सिंगल कन्व्हर्टेड इनटू डबल. काय चाणाक्ष नीतीने दोन्ही खेळाडूने पलटवार केला आणि लगेच या ठिकाणी प्रतिसाद देखील नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनने दिलाय आणि जिथे सिंगल धाव होती तिथे दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. हेच सर क्रिकेट आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल सध्या आपण पाहतो. विकेट तयार झाला ओव्हर द विकेटनं. पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतो भन्नाट वेग. बॅट अँड पॅडच्या जवळून गेलाय की का हा बॉल. कारण विकीकडे प्रचंड वेग आहे हे सातत्याने त्याने दाखवून दिलंय. टेनिस बॉल मध्ये देखील अशाच प्रकारची घातक गोलंदाजी तो सातत्याने साकारतोय. हे तर रबर बॉल आहे. आणखीन बॉल स्किट होतोय. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर खालून राहिलाय परंतु पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल. थोडीशी लेंथ खराब होती लाईन खराब होती आणि त्याचमुळे वाईड बॉलचा इशारा आलाय. महेंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळाले पंचांच्या भूमिकेमध्ये. मुख्य पंचांची भूमिका ते सध्या पार पडतात. त्यानंतर दत्ता मेहर सर आपण पाहतोय. शशिकांतजी मेहर सर. गुरुनाथजी पाटील सर. यावेळी देखील आपण पाहू शकतो पूर्णपणे बांधून ठेवलंय की काय. कोणत्याही प्रकारचं रूम सध्या विकी देत नाही. एक षटकार जरूर खाल्लाय परंतु त्यानंतर कमबॅक विकीने देखील केलंय. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्या देखील खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. त्यामुळे टसन दोन्ही खेळाडूंमध्ये नक्कीच आहे परंतु अनुभवाचा पूर्णपणे वापर केलाय आणि तदनंतरचे 3 बॉल मात्र चांगल्या पद्धतीनं हँडल केलेत. आणि इथे मात्र पहा यस्ट्या उद्वस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणि इथे मात्र पहिला विकेट मैदानाच्या बाहेर. विशाल भोईर बॅक टू डगआउट. हा खऱ्या लाकूड तोडा गोलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील. आणि इथे पहा काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनबिलेबल परफेक्ट यॉर्कर. दांडी गोल केली आहे आणि बॅट्समन आता इथे मात्र बाद झाला. चांगल्या दर्जाचं क्वालिटी क्रिकेट सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि त्याचबरोबर या मैदानाचा विशेष उल्लेख करावा लागेल कारण नवी मुंबईमध्ये अशी मोजकीच मैदान आहेत ज्यांचा विशेष करून आपण उल्लेख करतो. ज्याच्यामध्ये आपण भूमिपुत्र मैदानाचा देखील उल्लेख करूया परंतु या मैदानाचं देखील एक विशेष महत्त्व राहिलेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर देखील आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने या मैदानाची देखभाल जर कोण करत असेल तर ते नाव आहे लारा मेहर यांच्या माध्यमातून या मैदानाचं व्यवस्थापन देखभाल केली जाते. त्यांचं देखील नाव विसरून चालणार नाही. आज पंचांची जे जे भूमिका करतात त्यांचा देखील विशेष उल्लेख करावा लागेल. महेंद्र पाटील सर असतील, दत्ता मेहर सर असतील, शशिकांत मेहर, गुरुनाथ पाटील आणि बिरजू भगत साहेब असतील आणि उदयजी तांडेल असतील. आणि एक काळ गाजवलाय. इथे मात्र फ्लिक बनगडाचा ताकदीचा पूर्णपणे वापर केला. फ्लिक ऑफ द रिस्क आणि इथे मात्र झेल ड्रॉप. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. इथे पहा नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. एक टप्पा खार बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय आणि पहा अर्पित आला आणि त्याच्या बॅट म्हणा नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 1 गडाच्या मोबदल्यावर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा.
इम्पॅक्ट प्लेअर आता इथे मात्र वापरला गेला. ज्या खेळाडूची चर्चा आहे असा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती अभि आला. पाहूया अभि या खेळाडूच्या माध्यमातून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार आहे, ज्याने खऱ्या अर्थानं कमी वयातच नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाची छाप सोडली. असा गोलंदाज तुर्वे गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अभि आला. पाहूया अभि या खेळाडूच्या माध्यमातून आता कशा रीतीनं गोलंदाजी केली जाणार आहे. बॉल तयार होतोय. अभिचा पहिला बॉल, दुसऱ्या षटकाला सुरुवात. ओ पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर आक्रमण केलंय, पहिल्या बॉलला पाठवून दिलंय. उंच माझा झोका, बॉल सीमारेषा पार, षटकार. अभिचं स्वागत षटकाराने केलंय आणि आता दाखवून दिले की ह्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीनं रणनीती आखली हे आता सध्या स्पष्ट इरादे स्पष्ट केलेत बॅट्समन गंगा इंगोलेने. पहिलं षटक होतं विकी भोईरचं, 78 धावांचं एक मोठं आव्हान आहे, परंतु ते आव्हान पार करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्या 14. इथे मात्र गेम थोडासा एक्सलेट करण्याचा मनसुबा या ठिकाणी गंगा इंगोलेने दाखवला आणि अभिच्या पहिल्या बॉलवर आक्रमण. ओ दुसरा बॉल देखील थ्रू द कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये बॉल हवेवर स्वार, लाटांवर स्वार, बॉल सीमारेषा पार, बॅक टू बॅक आलेला दुसरा दमदार षटकार. काय फटके आपल्याला पाहायला मिळतात. क्लास दाखवला जातोय. गंगाधर इंगोले नावाचा क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. पहा एका साईडला ज्याच्याकडे अनुभव ठासून भरलाय तर एका साईडला जर का आपण पाहिलं तर तो हळूहळू आपल्या नावाचे ठसे उमटवतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट पटलावरती. असा बॉलर अभि आपल्याला पाहायला मिळाला. मी मगाशीच उल्लेख केला या खेळाडूचा. हा खेळाडू अप्रतिम आहे आणि इथे पहा त्याने त्याची भेदक गोलंदाजी दाखवली आहे. दांडी गोल केली, परफेक्ट यॉर्कर. बॅट्समन गंगाधर इंगोले बॅक टू द पॅव्हिलियन, बाद झाला. सेकंड विकेट टू गॉन. यस, अभिने हेच सांगितलंय, अडचणींचे 4 ढग आडवे आले म्हणून सूर्याचं अस्तित्व कधीच संपत नाही हे त्यांनी दाखवलंय. आणि तिसऱ्याच बॉलवर दांडी गोल केली आणि ज्या खेळाडूनं 3 षटकार ठोकले तो गंगाधर इंगोले मैदानाच्या बाहेर जात असताना, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री करत असताना आपण पाहतोय नेरुळगावचा सितारा अर्थातच राहुल म्हात्रे. ज्या खेळाडूनं अंडरआर्म क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली, नव्हे तर आपल्या गावाला अनेक बक्षिसं देखील मिळवून दिली, तो राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आता इनॅक्शन मध्ये दिसताना पाहायला मिळेल. परंतु दुसरीकडे आपण पाहतोय नेरुळगावचा युवा खेळाडू, युवा सितारा अर्पित म्हात्रे. आज अर्पित म्हात्रेचे वडील देखील तिथे बसलेले आहेत, ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आपल्या मुलाची कर्तबगारी आज कशा पद्धतीनं या मैदानावर तो साकार करतोय हे देखील ते आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत. हे दृश्य फार रमणीय आहे आणि आज त्यांना देखील गर्व होत असेल की नवी मुंबईच्या संपूर्ण रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये आपला मुलगा खेळतोय. राहुल आणि अर्पित ही जोडी आता कशा पद्धतीनं रन रेट पुढे चालवते. अभि पुन्हा तयार. आपटलेला बॉल, यावेळी मात्र अनइवन बाउन्स पाहायला मिळाला, परंतु दिशा देखील खराब आहे. पंचांनी इशारा केला इट्स अ वाईड बॉल, परंतु एक कमबॅक करावं लागेल गोलंदाज अभिला. कमबॅक करावं लागेल कारण तुम्हाला संधी ही कमी प्रमाणामध्ये मिळत असताना ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय मंदारजी परब साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. या वेलकम सहर्ष स्वागत आहे आपल्या या सन्माननीय आदरणीय संदीपजी नाईक साहेब प्रेझेंट नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये. अभिचा हा बॉल पुन्हा एकदा बीट केलाय, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. वारंवार बीट करतोय आता अभि आणि आता अभिला लाईन आणि लेंथ टप्प्यावरची गोलंदाजी अचूकता साधतोय. तो भेदक मारा सध्या त्याच्या बॉल मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा कम बॅक केलंय. दत्त सर पहा सुरुवातीला 2 बॉलवरती 2 षटकार आले, त्यानंतर विकेट सुद्धा घेतली आणि तदनंतर पहा या गोलंदाजाची भेदक गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग. आपलाच फॉलो थ्रो मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे पहा इथे सुद्धा फक्त एकच धाव मिळणारा. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आणि आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं बॅट्समन जर का आपण पाहिलं तर गंगाधर इंगोले
या खेळाडूने आपल्या टीमला चांगली सुरुवात करून दिली, परंतु तदनंतर पहा आता एका गावातले 2 खेळाडू सध्या खेळपट्टीवरती खेळतात. अर्पित म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीनं राहुल म्हात्रे. राहुल म्हात्रे या खेळाडूंचा आवर्जून उल्लेख करतोय, कारण जुन्नर प्रीमियर लीग इथे सुद्धा ॲज अ आयकॉन म्हणून राहुल म्हात्रे यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे सुद्धा आय थिंक 4थ्या क्रमांकाचं नामांकन त्यांच्या संघाने जिंकलं होतं. आता स्विंग ओव्हर. यस, तिसरं षटक आहे सुनील. सीम बॉलचं ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या ओव्हरमध्ये किती धावा, कारण आता 18 बॉलचा खेळ शिल्लक, 18 मध्ये करायच्यात अजूनही 50 धावा. आव्हान थोडंसं महागडं आहे, परंतु दोन्ही खेळाडू मी म्हणेन कसलेले खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या समोर आता भेदक मारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक दारावेचा हा खेळाडू आपण पाहतोय. दारावे गावचं क्रिकेट ज्या खेळाडूच्या नेतृत्वाखाली बहरलं तो खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक. एकीकडे अनुभव आहे तर दुसरीकडे देखील अनुभवाने भरपूर असा राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 18 मध्ये करायच्यात 50. 18 मध्ये 50 करायच्या आहेत. पाहूया आता काय घडणार. सचिन नाईक एका साईडला अनुभव तर दुसऱ्या साईडला युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. राहुल. सचिनचा पहिला बॉल कव्हरच्या दिशेनं या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, बॉल सीमारेषा पार, त्याच्या मस्तकावर दस्तक देत बॉल फरार, सीमारेषा पार चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती तब्बल 4 धावा आपण पाहिल्या. राहुल या खेळाडूनं सचिन नाईक यांचं खऱ्या अर्थानं चौकारानं स्वागत केलंय आणि पहा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता जे धावांचं अंतर जास्त वाटत होतं ते कुठेतरी कमी झालंय. 17 बॉल शिल्लक आहे, 17 बॉलमध्ये धावा करायच्या 46. 17-46 ही जोडी जर जास्त वेळ टेकली तर मैदानावरची गणित नक्कीच बदलली जाऊ शकतील, परंतु एकीकडे सचिन नाईक सध्या आपण पाहतोय सामन्याला थोडंसं स्पीडअप घ्या. सचिन नाईक आपण पाहतोय भरपूर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली सध्या तो ओव्हर करतोय आणि सध्या फिल्डिंगची सजावट तो करतोय. भरपूर क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे या खेळाडूने पाहिलेलं आहे, परंतु समोर राहुल आहे. ओ यावेळी मात्र उचललाय. एलिमिनेशन किती आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉल हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. 100% एफर्ट आणि त्याचसाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता तिसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. कॅच जरी सुटली असली तरी अक्षयजी पाटील साहेबांनी देखील या ठिकाणी टाळ्या वाजवलेल्या आहेत, कारण सामना जरी प्रतिस्पर्धी असेल तरी देखील त्याच्या एफर्ट्सला या ठिकाणी दाद देणं गरजेचंच आहे. आमच्या पॅन्डल्समधून प्रमोदजी पाटील, अक्षयजी पाटील असेल, भूषणजी पाटील असेल, पहा ॲक्शन रिप्लेमध्ये कॅच जरी सुटली असली तरी काही फरक पडणार नाही, परंतु जे कमिटमेंट आपल्या टीमसाठी केलेलं आहे अभिनय ते लाजवाब आहे. ज्या प्रकारे स्विमिंग पूलमध्ये सूर मारला जातो तशाच प्रकारे या खेळाडूने या मैदानावरती सूर मारला. अभि आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त 100% एफर्ट्स आपल्या टीमसाठी देत असताना ते पाहायला मिळाले. जबरदस्त फिल्डिंग. मिडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि आता अर्पित म्हात्रे पल्ला अजूनही भरपूर दूर आहे, परंतु तरी देखील सावध पवित्रा घेत असताना ओ यावेळी मात्र दिशा थोडीशी खराब आहे. पंचांनी लगेचच हात पाय लावले, वाईटचा इशारा दिलाय आणि एक सिंगलने स्कोर फलकामध्ये आणखीन बढोतरी होईल. 36वा एकूण स्कोर कार्डवर. अजूनही 42 करायचे आहेत या मॅच मध्ये. ओ यावेळेला पहा स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बॉल हवेत आहे. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालंय. पंचांचं बोट आकाशाकडं आणि इथे पहा अर्पित म्हात्रे बात होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा, ते थोडेसे नाराज झालेले आहेत आणि इथे पहा भरपूर काही करू शकले नाहीत आपल्या टीमसाठी आणि आता अर्पित जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होतात. अर्पित मात्र मैदानाच्या बाहेर आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावर्षीच्या नवी मुंबई रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूने अर्धशतकी देखील खेळी केलेली आहे तो अनुप पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनुप पाटील मैदानामध्ये आलाय आणि अनुप आणि राहुल म्हात्रे या जोडीला गेम एक्सिलरेट करावं लागेल.
आता बॉल कमी राहिलेत, धावांचा संख्या जास्त आहे, इथे गेमला एक्सिलेट करावं लागेल. अनूपकडे ती क्षमता आहे, परंतु क्षमता त्याला दाखवावी लागेल. सोनं कितीही शुद्ध असलं तरी त्याला परखूनच घेतलं जातं, सोनाराकडून त्याला परखूनच घेतलं जातं. त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी आपण एक चांगले खेळाडू आहोत हे सिद्ध करावंच लागेल, आणि हे ते प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. सचिन विरुद्ध अनुप पाटील. ओ यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये, परंतु मिडऑफला त्या ठिकाणी बॉल जाईल, स्वतः गोलंदाज बॉलवर जातील. तोपर्यंत एक सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा बॉलला खऱ्या अर्थानं बाट लावली आणि आता या बॉलला खेळून काढलं. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला अनुप पाटील यांचा, कारण नुकतीच विकेट गेली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्कवरती सचिन नाईक. लेदर बॉल क्रिकेट, त्यानंतर जर का आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, तिन्ही फॉर्मॅटमध्ये अक्षरशः हे नाव चर्चेतलं आहे. असे गोलंदाज सचिन नाईक. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत, फटका फसलाय आणि इथे पहा खूप चांगला झेल पकडला जातोय. विकेट मिळाली आहे, आणखीन एक विकेट गॉन. बॅट्समन राहुल मात्रे बॅक टू द डगआउट. सचिन नाईक यांच्याकडे किती प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केला आणि तदनंतर आपण पाहिलं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गॅदर नक्कीच केलं आहे हे कॅच, परंतु त्याच दिशेनं खऱ्या अर्थानं राहुल खेळले होते आणि आणखीन एक विकेटचं पतन. आता थोडीशी उतरती काळा जरूर या ठिकाणी लागली जय जोटिंगदेव नेरूळ या टीमला. अजूनही मॅच संपलेली नाही. या मॅचमध्ये एक दोन षटकार जर आले तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन नक्कीच होऊ शकतं. दत्ता सर 13 बॉलमध्ये 41 करायच्या आहेत. 13 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचा पाठलाग तुम्हाला या मॅच मध्ये अजूनही करायचं. पाहूया आता काय घडणार. अजूनही एक चेंडू शेष आहे. नवीन खेळाडू, आता कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला जाणारा बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं. चला प्लीज बॅट्समन लगेच जर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, धावतच जायचं. 13 मध्ये 41 करायच्या आहेत. विराज आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिवा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू पाहूया विराज मडवी यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. उत्कर्ष दिवा या संघाला खेळाडू रिप्रेझेंट करतो. 13 बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. आज या खेळाडूला हिरो बनण्याची संधी आहे. नॉनस्ट्राइक वरती अनुप पाटील अजूनही उभा आहे. पाहूया सचिन नाईक पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्क वरती आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. बॉल तयार. ओ यावेळेला देखील इथे पहा बॅटचा फेस ओपन केलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय तुतुमे आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीनं षटक आता संपलंय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे जर का आपण पाहिलं तर 39. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये धावा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये विजयासाठी. त्यामध्ये 39 म्हणजे अर्धा टप्पा हा गाठला. अजून अर्धा टप्पा हा गाठायचा आहे. दत्ता सर काय घडणार आहे या मॅच मध्ये? 12 मध्ये 39 करायच्या आहेत. येस, थोडस कठीण आव्हान आहे, परंतु अशक्य असं मी म्हणणार नाही, कारण हे रबर बॉल क्रिकेट आहे. बॉल जर चांगल्या पद्धतीनं मिडल झाला तर या मॅचची कलाटणी सुद्धा बसू शकते, या मॅचला कलाटणी सुद्धा बसू शकते. कारण आतापर्यंत आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ झालाय, 39 धावा आणि आता 12 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. समोरच्या टीमला डिफेंड करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी रणनीती सध्या मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. परंतु विशेष चर्चा आपण पुन्हा एकदा करूया. या स्पर्धेची आपण चर्चा करूया. या नवी मुंबईचे युवराज सन्माननीय संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या नवी मुंबईला लाभलेलं अफाट आणि अथांग कर्तृत्व, ज्यांच्या माध्यमातून 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहणारं हे व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी क्रिकेटचे धडे लंडनमध्ये देखील जाऊन गिरवले आणि आता आपल्या या नवी मुंबईतील क्रिकेटच्या भविष्याला उजाळा देण्यासाठी अशा प्रकारची संघटनेची त्यांनी स्थापना केली आणि आज त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि त्यांनीच पुरस्कृत केलेली ही स्पर्धा सध्या आपण पाहतोय. नवी मुंबईतील अनेक खेळाडू घडावे हे प्रामाणिक प्रयत्न सध्या संदीपजी गणेशजी नाईक साहेब आणि त्यांच्या समवेत संपूर्ण कमिटी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सध्या काम करत असताना आपण पाहतोय. आणि या विभागातील टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल,
या क्रिकेट खेळाडूंसाठी एक हक्काचं व्यासपीठ, पंचांसाठी, समालोचकांसाठी, स्कोररसाठी, यूट्यूब वाहिनीसाठी हक्काचं व्यासपीठ. त्याचबरोबर काल एक वेबसाईट देखील आपण लॉन्च केली आणि त्या वेबसाईटवर देखील नवी मुंबईतील संपूर्ण खेळाडूंचा संपूर्ण स्टॅटिस्टिक, त्यांची संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून मिळेल. मॅच अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अनुप पाटील इज ऑन स्ट्राईक. 12 मध्ये करायचे आहेत 39. तर नेक्स्ट मॅचसाठी मिस्टर ओमी केनी, शिरवणे प्रतिष्ठान टीम कॅप्टन, आपण प्लीज व्यासपीठावरती या. आपली प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी बनवायची आहे. 2 ओव्हरची वेळ आपल्याकडे आहे, परंतु त्या दरम्यान आपल्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करायच्या आहेत. विनीतचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन वरून बॉल डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कलेक्ट करतो, तोपर्यंत एक सिंगल. आता आस्किंग रन रेट प्रत्येक बॉल गणित वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही लढाई खऱ्या अर्थानं जर पाहिली तर एकीकडे जय जोटिंगदेव संघाचे संघमालक अक्षयजी पाटील साहेब, तर आपण पाहतोय वन सोल्युशन 40+ करावे या संघाच्या 48 करावे या संघाचे ओनर नयनजी चौगुले सर यांच्यामधलं देखील हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु या मॅच मध्ये कमबॅक करणं फार गरजेचं आहे. नवीन आलेला खेळाडू विराज मडवी याच्यावर आता जबाबदारी आहे. यावेळेला पहा इथे पंचांनी डिसिजन दिला. पंचांचा निर्णय आला की हा वाईट बॉल, हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. इथे जर का आपण पाहिलं तर खांद्याचा वापर दाखवला खरा, परंतु इथे वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. विनीतचा हा बॉल खोलव्या टप्प्यावरचा बॉल. यावेळी आपण पाहू शकतो धोक्याची घंटा जरूर वाजली. पंचांचा बोर्ड गेला आकाशामध्ये. आणखीन एक विकेट डाऊन, 1 मोर विकेट डाऊन. आता उतरती काळात जरूर लागली जय जोटिंगदेव नेरुळ या टीमला. आणि आता जवळजवळ या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला वन सोल्युशन 48 करावे हा संघ, परंतु अजून अनुप पाटील मैदानामध्ये आहे. त्याची बॅट जर तळपली तर या मॅच स्टॅटिस्टिक बदलण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. आपल्या जुन्या अंदाजामध्ये यावं लागेल आता अनुप पाटील यांना. काय फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून केली जात असायची, तोच क्लास आता त्यांना दाखवावा लागेल या मॅच मध्ये. 10 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. बॉल तयार होत बा. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, परंतु लाईन मिस केली. प्रत्येक डॉट बॉल खरं तर नेरुळ टीम साठी डोकेदुखी ठरणारा. जय जोटिंग नेरुळ हा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. 78 धावांचा त्यांना पाठलाग करायचा. आता 9 बॉल मध्ये 37 करायच्या आहेत. यावेळेला फटका अप्रतिम आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. थोडासा झाला उशीर, परंतु फटका मारला पद्धतशीर. 6 धावा षटकार. आणि आमच्या गुणलेखकांच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगण्यात आलंय, कामेश जसं मैदानाच्या आतमध्ये आलेत तसा हा षटकार बसलाय. आता बॉल आहेत 8 आणि अजूनही 31 धावांची गरज आहे. अनुप पाटीलला जबाबदारी घ्यावी लागेल. थोडेसे आपले खांदे मजबूत करावे लागतील. यावेळी मात्र सरळ समोरच्या दिशेने बॉल सीमारेषा पार. हाय अँड हँडसम ह्यूज हिट. मॅक्सिमम अनुपच्या बॅटमधून आलेला वजनदार षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अनुप पाटील आपल्या जुन्या अंदाजामध्ये येतोय आणि काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. मॅचचं इक्वेशन आलंय 7 बॉल मध्ये धावा करायच्या 25. यस, अनुप पाटील यांनी 2 षटकार मारल्यानंतर रवी म्हात्रे सध्या पाणी पित आहेत असं आमच्यापर्यंत कळवण्यात आलेलं आहे. 7 बॉल मध्ये जातात सर. आता 25 करायचे आहेत. 2 आले, तिसरा येईल का? तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाइन सीमारेषा क्लियर करत 6 धावा षटकार. अरे भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं, गेंद हवा के साथ मैदान के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं, और बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. जबरदस्त बॅटिंग अनुप पाटील ने या मॅच मध्ये पुन्हा एकदा जय जोटिंग नेरुळ संघाला आणले. यस, या मॅच मध्ये अजून ही ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच जवळजवळ खेचून आणली आता अनुप पाटीलने. ज्या विजयाच्या आशा संपुष्टात आलेल्या होत्या आता त्या
अशा पल्लवीत झालाय. जय ज्योतिंगदेव नेरुळ या टीमच्या अनुपने हेच सांगितलंय, विजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटे नव्याने उद्या हे सामर्थ्य नाशवंत नाही, आणि आता शांत असायला मी काही संत नाही. 3 बॉल 3 षटकार, मॅचची गणितं संपूर्ण बदललीत आणि मॅच मध्ये आता कमबॅक केलंय, पुनरागमन केलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं या बॉलला हिट केला अनुप पाटीलने. पहा फ्रंट फुटला गेले, तदनंतर मात्र हा समोरच्या दिशेने मारलेला षटकार तुम्ही पाहता. आणि आता मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स, कारण राहिलेत बॉल 6 आणि जिंकण्यासाठी 19 धावा. आता हे अंतर मात्र कमी केलंय. विनय शर्मा, दोन्ही खेळाडू कुक्षेत गावला बिलॉंग करतात आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 19 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर मोसिन बलोच गोलंदाजी मार्कवर आलाय आणि आता 6 मध्ये 19 धावा त्याला डिफेंड करायचे आहे. परंतु विनीतकडे देखील क्लास आहे, विनय शर्माकडे क्लास आहे. यावेळेला पहा जबाबदारीने खेळत असताना बॅकलिपचा खूप कमी वापर केलाय. हा देखील खेळाडू सुनील अतिशय आक्रमक खेळाडू आहे, परंतु त्याला माहिती आहे सध्या अनुप पाटील चांगल्या रिदम मध्ये आहे, त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. आणि आता 18 करायचे 5 मध्ये. परिस्थिती निस्वार प्रत्येकाला बदलावं लागतं आणि इथे पहा विनय षटकार मारू शकला असता, परंतु अनुप यांची बॅट षटकारांची भाषा बोलतीये, तर त्यांना स्ट्राईक देणं फार इम्पॉर्टंट आहे. 5 बॉल मध्ये धावा करायच्या 18. यावेळेला पहा मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत पकडला जातोय झेल. बिग विकेट टू गॉन. एक मोठी शिकार, मोठा मासा गळाला लागतोय. अनुप पाटीलची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या वाजायला काय हरकत नाहीये. काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या 18. 4 मध्ये 18 करायचे. ओमी केनी, आपण आपली प्लेइंग 11 बनवण्यासाठी कृपया लवकरात लवकर या. आपण आपल्यासाठी ही सूचना आहेत, सातत्याने या सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय, कारण टॉस इनिंग ब्रेकमध्ये करायचं आणि त्यापूर्वी तुम्हाला प्लेइंग 11 लिस्ट बनवण्यासाठी आम्ही इन्व्हाइट केलं होतं. या मॅचचा रिझल्ट काही असेल, परंतु तुम्ही रेडी राहा, जेणेकरून सामने आपल्याला उशिरा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपला लवकरात लवकर सामने संपवण्यासाठी प्रयत्नशील राहायचंय. सामन्याची सध्याची हालचाल आपण या ठिकाणी पाहतोय. 4 बॉलमध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. 3 षटकार मॅन्डेटरी फॉर द विन. यस, 3 षटकार मॅन्डेटरी आहेत, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 मध्ये 18 करायच्यात आणि रोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 बॉल. ओ यावेळी मात्र फुलर लेनचा बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल सीमारेषा पार. दमदार षटकार. कहाणी में ट्विस्ट. मॅच मधला पहिला अंक संपला, आता दुसऱ्या अंकाला सुरुवात. लेदर बॉल क्रिकेट रोहन महापणकर चांगलं खेळतात आणि जे लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळतात ते रबर बॉल क्रिकेट सुद्धा तितकंच चांगलं खेळत असतात. आणि रोहनच्या बॅटमधनं नुकताच षटकार आला. सामन्याचं इक्वेशन 3 चेंडू 12 धाब्यांची गरज आहे. टन टना टन 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 टारा. 3 गेंदे चाहिए 12. आणि रोहन मापणकरने अगोदर हा कारनामा केलेला आहे. 3 बॉल मध्ये 18 धावांची गरज असताना देखील तो सामना त्याने विजय केला होता. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती तो करेल का? मोहसिन बलोच पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का? दुसऱ्या धावेसाठी पलटवार होईल का? नाही. या ठिकाणी कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम मात्र पहा, या ठिकाणी रोहन मापणकरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतं. कोऑर्डिनेशन किती महत्वाचं असतं. आता 2 मध्ये करायचे 11. पहा दत्ता सर, षटकार जरूर खेचला होता रोहन यांनी. त्यांना स्ट्राईक हवी होती, परंतु इथे स्ट्राईक मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी कमी पडलं आणि इथे पहा रनआउटच्या माध्यमातून विकेट गमवावी लागते रोहन मापणकर यांना. चला नवीन बॅटर धावतच जायचंय. 2 चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या 11. ओमी केनी प्लीज आपण प्लेअर लिस्ट घेऊन आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. ओमी केनी लगेच जरी यायचं. 2 बॉल मध्ये देतात सर 11 करायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये? जर या खेळाडूने मोठे फटके मारले तर मॅच नक्कीच नेरूळ संघाच्या बाजूने लागू शकते. परंतु इथे पहा मोहसिन बलोच
2 बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. हा बॉल अतिशय निर्णायक असेल. या बॉलवर ही मॅचची सगळी गणितं अवलंबून आहेत. मोहसिनचा हा पुढचा बॉल, तेज सर्रार बॉल इथे मात्र बीट केलंय आणि या मॅच मध्ये वन सोल्युशन करावे 48 हा संघ आता विजयाच्या जवळ समीप आलेला आहे, परंतु अजून विजय निश्चित झालेला नाही. हा एक बॉल आता प्रतीक्षेत आहे. ओ यावेळी मात्र आपण पाहू शकता सुरेख गोलंदाजी आणि तदनंतर या ठिकाणी वन सोल्युशन करावे ही टीम या ठिकाणी विजय झालेली आहे. अभिनंदन, वेल प्लेट. नयनजी चौगले साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांनी सुद्धा आता पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन, वेल प्लेट. आणि आता या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कोण असतील ही माहिती आम्ही थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचवतील आमचे गुणलेखक मित्र विघ्नेश मडवी. त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर रौनक तांडेल देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज जर का आपण पाहिलं तर 5 कॅमेऱ्यांसह ही स्पर्धा सध्या लाईव्ह सुरू आहे. SSS लाईव्ह यांची संपूर्ण खूप चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या अनुषंगाने. 45,000 प्लस त्यांचे सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतात. चला टॉस साठी आपण यायचं आहे. वन सोल्युशन टीमचे कॅप्टन सचिन नाईक आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरोने प्रतिष्ठान चला सामनावीराचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे आणि मी विनंती करेन सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी प्रमोद नाना, सानपाडा एक्सप्रेस. आणि या सामन्याचा सामनावीर मिस्टर कॅप्टन कूल सचिन नाईक. बॅटिंग करत असताना तब्बल 31 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि त्याचबरोबरीने बॉलिंग करत असताना 1 विकेट ज्याने मिळवला तो सचिन नाईक ठरलाय सामनावीराचा हिरो. अभिनंदन सचिन नाईक. आणि ज्याला दिलं जाणार आहे रितेशजी मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेलं आम्हाला हे मेडल मंदारजी परब अलॉंग विथ प्रमोद पाटील आणि 70 स्पोर्ट्स दीपकजी शिंदे यांच्याकडून दिले जाणारे शॉर्ट्स, ब्रँडेड शॉर्ट्स, एक NMTCचा लोगो असलेला हा आकर्षक मेडल आणि त्याचबरोबरीने दीपकजी शिंदे यांच्याकडून दिली जाणारी ही शॉर्ट्स आणि त्याचबरोबरीने मॅन ऑफ द मॅचची ही मोमेंटो. हॅलो, पिचवर खेळू नका, पेनल्टी आहे लक्षात घ्या. आणि अजयजी ठाकूर साहेब यांच्याकडून 2,000 रुपयांचे कॅश प्राइज मिस्टर सचिन नाईक यांना देखील या ठिकाणी दिलं. तर बातचीत करूया आपण सचिन नाईक यांच्यासोबत या स्पर्धेच्या निमित्ताने. NMTCचे आपण सचिन मॅन ऑफ द मॅच मिळाले आणि एकंदरीत क्रुशियल मोमेंटमध्ये सामना होता. 77-78 धावांचं टार्गेट भरपूर मोठं होतं, परंतु काही क्षणासाठी असं वाटलं होतं सामना पलटलाय. सामनावीर मिळालाय, या बाबतीत काय सांगाल? प्रथम मी धन्यवाद करतो नईमबाईचं आणि अजय ठाकूरचं, कारण की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि कर्णधार पदाची माझ्यावरती दुवा साकली, तर मी त्यांचे आभार मानतोय. आणि या सामन्याचं बोललं तर सामना हा खूप रंगतदार होता, कारण की रबर बॉलमध्ये काहीही सुद्धा होऊ शकतं. एकंदरीत आता तुम्ही या NMTCचा एक हिस्सा आहात. ॲज अ कमिटी मेंबर तुम्ही या संपूर्ण NMTC कमिटीसोबत जोडले गेले आहात. जे गेले खरं तर काल दशरथ पाटील यांनी उल्लेख केला 10 वर्षांपूर्वी व्हायला होतं ते आज झाले. देर आहे दुरुस्त आहे, परंतु NMTCच्या माध्यमातून येणारे फ्युचर का आहे, काय तुम्ही विचार केलाय या NMTC कडून, काय अपेक्षा असतील? भरपूर अपेक्षा होत्या, कारण की मिलिंद भाऊ झाले, विशाल भाऊ झाले, कारण की हे सर्वजण या कमिटीसाठी झटत होते आणि हा पुढाकार या NMTC कमिटीने घेतला. तर मी त्यांचे पहिला अभिनंदन करतो आणि आभार मानतो की हे संकल्पना करून पुढे चालले आणि येणाऱ्या यंग पिढीसाठी ही आपल्याला की मागच्या पिढीने काय केली आहे हे यांना दाखवायचं होतं आणि हे चांगलंच चाललंय आता.
इन फ्युचर येणार जे यंगस्टर अपकमिंग ज्यामध्ये तुमचा भावेश नाईक देखील समाविष्ट आहे किंवा अनेक नवनवीन खेळाडू या नवी मुंबई क्रिकेटमध्ये आता उदयास येणार आहेत, त्यांच्यासाठी NMTCA किती लाभदायक असेल, काय म्हणाल? हो नक्की. थँक्यू सो मच आमच्यासोबत जोडल्याबद्दल. आणि मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळालाय. प्रमोद नानांसोबत आपण थोडक्यात चर्चा करूया. टॉस करूया, चला जास्त वेळ नको आपण.